हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा DPT मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये. आणि आज आपण चर्चा करणार आहोत, जर तुम्ही रीनीट 2026ची एक्झाम दिली असेल आणि तुम्ही काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचा विचार करतात, तर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की ऑल इंडिया कोटा 15% जी काउन्सिलिंग चालू होत आहे, तर ती नेमकी कोणी करायची, त्याचबरोबर तुमच्या स्कोरनुसार तुम्हाला कोणती काउन्सिलिंग करायची आणि कोणत्या काउन्सिलिंगमधून तुम्हाला कोणत्या कोर्ससाठी कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन दिलं जातं, याची सविस्तर माहिती या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील, जेणेकरून की काउन्सिलिंगमध्ये जो काही रजिस्ट्रेशन फीस राहते, डिपॉझिट राहते, त्याचा तुमचा पैसा जो आहे तो वेस्ट जाणार नाही आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, सगळे डाऊट क्लिअर होतील. जर एखादा डाऊट शिल्लक असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करून तो सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तरच तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, अदरवाईज तुमचे डाऊट तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी 100% रिप्लाय देऊन तो नक्की सॉल्व्ह करेल. आता सगळ्यात अगोदर जर आपण विचार केला तर काउन्सिलिंग किती प्रकारची होती, तर त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर जी आपली काउन्सिलिंग चालू होणार आहे ती मेडिकल काउन्सिलिंग कमिटीवर 15% ज्या काही जागा असतात तिथून होते. पण आता तुम्ही एक वास्तविक सत्य बघितलं तर फक्त 15% जागा तुम्हाला बघायला भेटतील का मेडिकल काउन्सिलिंग कमिटीवर, तर असं बिलकुल नाही आहे. युनिव्हर्सिटी चेंज झाली तर सीटचा रेशो पण चेंज होतो, हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. तर मेडिकल काउन्सिलिंग कमिटीवर म्हणजे सध्याचे ॲप्लिकेशन फॉर्म आपले ओपन होणार आहेत. काल तुम्ही जे नोटीस वाचलं ऑल इंडिया कोट्याचं, तिथून जर तुम्ही काउन्सिलिंग करायचा विचार करतात तर इथून तुम्हाला जे काय आपले एम्स कॉलेज आहेत, तर एम्स कॉलेजच्या ज्या काय 100% सीट आहेत त्या तुमच्या मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या मार्फत भरल्या जातात. म्हणजे तुम्हाला एम्स नागपूरमध्ये ॲडमिशन करायचं आहे किंवा एम्स दिल्लीमध्ये जायचं आहे किंवा एम्स ऋषिकेशमध्ये जायचं आहे, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या मार्फत ॲप्लिकेशन फॉर्म भरून त्या ठिकाणी अप्लाय करणं खूप जास्त गरजेचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे काय आपलं जिपमर आहेत त्यांच्या पण सीट जे आहेत ते तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून भरतात. म्हणजे तुम्हाला या युनिव्हर्सिटी मार्फत जर तुमची डिग्री कंप्लीट करायची असेल आणि तुम्हाला या युनिव्हर्सिटीमध्ये जर अप्लाय करायचं असेल MBBS साठी किंवा मग बाकी कोर्ससाठी समजा, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर जर कोणी असा विद्यार्थी ज्याचा की रँक एकदम चांगला आला आहे किंवा मग त्याचा रँक कमी आहे पण त्याला आर्म फोर्स मेडिकल कॉलेज जे आहेत त्यांच्या 100% सीटसाठी जर अप्लाय करायचं असेल, म्हणजे जे काय आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे तिथं जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला ऑल इंडिया कोटाचा ॲप्लिकेशन फॉर्म भरणं मेडिकल काउन्सिलिंग कमिटीवर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ESIC म्हणून एक कॉलेज राहतात, या जर कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल, या जर युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला तुमची डिग्री घ्यायची असेल, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही या काउन्सिलिंगमध्ये 100% पार्टिसिपेट करू शकतात. नंतर जे काय आपल्या सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत समजा, तर त्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन करायचा प्लॅन असेल, तर त्या कंडिशनमध्ये पण तुम्हाला या कॉलेजची काउन्सिलिंग जी आहे ती मेडिकल काउन्सिलिंग कमिटी मार्फत करायची. नंतर आता जर एखादा विद्यार्थी असा आहे की रँक खूप कमी येतोय पण त्याला डीम जे आपले मेडिकल कॉलेज आहे, जसं की MGM मेडिकल कॉलेज झालं, भारतीय विद्यापीठ झालं, DY पाटील झालं, अशा कॉलेजमधून किंवा दत्ता मेघे झालं, अशा कॉलेजमधून जर तुम्हाला तुमचं MBBS कंप्लीट करायचं असेल किंवा BDS करायचं असेल, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला सध्या जे ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहेत किंवा जी काल तुम्ही नोटीस वाचली ऑल इंडिया कोट्याची, तर तिथे ॲप्लिकेशन फॉर्म भरणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही तो जर नाही फिल केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्या कॉलेजला अप्लाय करता येणार नाही आहे. जर तुम्हाला डीम कॉलेजला अप्लाय करणं MBBS BDS साठी, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि आता राहिला प्रश्न जो की 15% गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या जागा आहेत, मग कोणतंही स्टेट असो, जसं कर्नाटकाचे जेवढे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यांच्या 15% जागा, महाराष्ट्राचे जेवढे सरकारी मेडिकल कॉलेज आहेत MBBS BDSचे त्यांच्या 15% जागा, UPचे, बिहारचे, कर्नाटक सगळ्या स्टेटमध्ये आले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे स्टेट आहेत, जेवढ्या स्टेटमध्ये सगळे जेवढे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत MBBS BDS कोर्सचे, तर त्यांच्या ज्या काय 15% जागा आहेत त्या पण तुमच्या मेडिकल काउन्सिलिंग कमिटीमार्फत भरल्या जातात. म्हणजे तुम्हाला त्या जागांसाठी जर अप्लाय करणं असेल किंवा त्या कॉलेजच्या 15% सीटसाठी अप्लाय करणं असेल गव्हर्नमेंटच्या, तर तुम्हाला ही काउन्सिलिंग करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता प्रश्न येतो की आम्ही महाराष्ट्र स्टेटचे विद्यार्थी, आमच्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल आहे, आम्ही कॅटेगरीमध्ये येतात, तर आम्हाला मेडिकल काउन्सिलिंग कमिटीची काउन्सिलिंग करावी लागेल की नाही. जर तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामधून 15% मधून जर गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळत असेल, तर तुम्हाला स्टेटमध्ये 100% तुमची कोणतीही कॅटेगरी असेल तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळणार आहे. आता इथं कंडिशन अशी बनते, एखादा विद्यार्थी जर फिजिकल हँडिकॅपमध्ये असेल किंवा ऑर्फनमध्ये असेल किंवा अजून एखाद्या त्याच्याकडे रिझर्वेशन असेल, तर त्या कंडिशनमध्ये जर एखाद्या कॉलेजमध्ये स्टेटमधून फिजिकल हँडिकॅपची जागा नाही आहे पण त्याच कॉलेजमधून जर ऑल इंडिया कोट्यामधून असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी 100% पार्टिसिपेट करू शकतात. पण तुमच्याकडे जनरल इन्फॉर्मेशन असेल समजा, म्हणजे जनरल रिझर्वेशन असेल, जसं की OBC तुमच्याकडे फक्त किंवा VJ, NTB, NTCD किंवा मग SC ST, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामधून MBBS मिळालं तर स्टेटमधून 100% मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ऑल इंडिया कोट्याला स्किप करून स्टेटमध्ये करू शकतात किंवा ऑल इंडिया कोट्यामधून तुम्ही फक्त एम्स, जिपमर, आर्म फोर्स मेडिकल कॉलेजसाठी किंवा जे देशातले 4-5 टॉपचे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहेत किंवा BDS कॉलेज आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही 100% काउन्सिलिंग करू शकतात. पण जर एखादा विद्यार्थी असा आहे की ज्याला सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करायचं आहे किंवा डीम कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्याला ही ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण त्याला सीट अलॉटमेंटच ऑल इंडिया कोट्यामधून होणार आहे. डीम कॉलेजच्या जागा ज्या आहेत त्या कुठल्याही प्रकारे कोणत्याही स्टेट काउन्सिलिंगमध्ये येत नाहीत. तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेणं आहे. म्हणजे थोडक्यात कमी मार्कावर तुम्हाला MBBS हवं डीम कॉलेजमध्ये, तर तुम्हाला ही काउन्सिलिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते पण फक्त MBBS BDS साठी BMS BHMS ची
नोटीस जी आहे ती अलग निघते AACCC नावाच्या वेबसाईटवर, हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आता ही जी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी आहे ना, तर ही फक्त MBBS BDSला आणि काही BSc नर्सिंगचे कॉलेज आहेत त्या कॉलेजसाठी ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करते. जेवढे मी तुम्हाला वरी कॉलेजचे टाईप सांगितले ना, तर त्या टाईपनुसार हे तुम्हाला लक्षात घेणं आहे. आता जर आपण पुढचा विचार केला तर या ठिकाणी AACCC नावाची एक वेबसाईट राहते. आता ही वेबसाईट जी आहे ना, तर जेवढे काय आयुर्वेदाचे कोर्स आहेत यासाठी तुम्हाला बघायला भेटेल. आता याच्यामध्ये सगळ्या स्टेटचे जे आहे ते 15% सीट येतील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे, त्याचबरोबर डीमचे तुम्हाला 100% सीट बघायला भेटतील आणि काही सेंट्रल युनिव्हर्सिटी पण तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. म्हणजे ओव्हरऑल जसं वरी मी एक्सप्लेन केलं त्याच पद्धतीने इथं असणार आहे. आता या ठिकाणी AACCC वर कोणत्या कोर्ससाठी ॲडमिशन दिलं जातं, तर सगळ्यात अगोदर BMSचे गव्हर्नमेंट कॉलेज डीम कॉलेज तुम्हाला बघायला भेटतील, BHMS आणि युनानीचे पण, आणि एक BSMS नावाचा कोर्स आहे. तर या कोर्सचे पण जे कॉलेज आहेत समजा गव्हर्नमेंट कॉलेज त्यांच्या 15% जागा आणि डीम कॉलेजच्या 100% जागा तुम्हाला जर अप्लाय करणं असेल तर या ठिकाणी तुम्हाला AACCC नावाची जी वेबसाईट आहे तिथं जी नोटिफिकेशन येणार आहे, तिथं जी काउन्सिलिंग चालणार आहे ती काउन्सिलिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता हे झालं BMS साठी. आता जर आपण आपल्या महाराष्ट्र स्टेटचा विचार केला तर महाराष्ट्र स्टेटमध्ये दोन प्रकारची काउन्सिलिंग चालते. एक CET सेल 15% ऑल इंडिया कोटा असतो. तर आता हा कोटा कोणासाठी असतो, जर तुम्हाला MBBS BDSच करायचे महाराष्ट्र स्टेटमध्ये तर तुम्हाला CET सेलचा ऑल इंडिया कोटा जो आहे ना 15% 50,000 रुपये डिपॉझिट देऊन तर तो कुठल्याही प्रकारे करायची गरज नाही आहे. कारण या 15% मध्ये तुम्हाला फक्त BAMS आणि BHMS दोनच कोर्स, त्याचबरोबर युनानीचे काही कॉलेज आहेत समजा 5 ते 6, तर ते कॉलेज तुम्हाला बघायला भेटतील. बाकी दुसरा कोणताही कोर्स जो आहे तो CET सेलच्या 15% ऑल इंडिया कोटामध्ये येत नाहीये. तुम्हाला हे लक्षात ठेवणं आहे. याच्यामध्ये फक्त प्रायव्हेट कॉलेज येतात, गव्हर्नमेंट BMS कॉलेज किंवा गव्हर्नमेंट BHMS कॉलेज किंवा युनानीचं गव्हर्नमेंट कॉलेज बिलकुल येणार नाही. तर प्रायव्हेट कॉलेजच्या ज्या 15% जागा आहेत ना त्याच या ठिकाणी ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातात. आणि इथं कोर्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. BMS BHMS आणि BMS कोर्सचे जे प्रायव्हेट कॉलेज आहेत त्यांच्या 15% जागा तुम्हाला CET सेलच्या 15% ऑल इंडिया कोट्यामधून बघायला भेटतील. त्यानंतर जर आता आपण CET सेलचा स्टेट कोटा बघितला तर CET सेलच्या स्टेट कोट्यामधून MBBS BDSच्या 85% सीट बघायला भेटतील गव्हर्नमेंट कॉलेजच्या आणि 15% तुमच्या MCC मार्फत भरल्या जातील. त्याचबरोबर जे काय प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बोलतात तुम्ही, तर तिथून MBBS BDSच्या 85% जागा कॅटेगरीच्या फीसमध्ये भरल्या जातील आणि 15% जागा आहे समजा प्रायव्हेट कॉलेजच्या त्या IQ आणि NRI कोट्यामधून भरल्या जातील. MBBS BDS दोघांच्या पण, हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. त्यानंतर जर तुम्ही BMS BHMS ची काउन्सिलिंग करायचा विचार करता स्टेट कोट्यामधून किंवा युनानीची, तर तुमच्या 70% जागा स्टेट कोट्यामधून कॅटेगरीच्या फीसमध्ये भरल्या जातील आणि उरलेल्या 15% जागा ज्या आहेत त्या BMS BHMS युनानीच्या त्या तुमच्या IQ NRI कोट्यामधून भरल्या जातात. हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आणि इथं पण गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर AACCC मार्फत तुमच्या 15% जागा भरल्या जातात आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये 70% जागा कॅटेगरीनुसार भरल्या जातात BMS BHMSच्या आणि उरलेल्या 15% जागा तुमच्या स्टेट कोट्यामधूनच IQ NRI कोट्यामधून फिल होतात. हे तुम्हाला समजून घेणं आहे. आता CET सेलची 85% जी स्टेट काउन्सिलिंग चालते ना त्याच्यामधून फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BPO, BSLP आणि नॅचरोपॅथी हे जे कोर्स आहेत त्यांच्या 85% जागा ज्या आहेत त्या स्टेट कोट्यामार्फत कॅटेगरीच्या फीसमध्ये भरल्या जातात आणि ह्यात ज्या 15% जागा आहेत ना ते कॉलेजकडे दिल्या जातात. मग त्यामध्ये कॉलेज लेवलला ते ॲडमिशन कंप्लीट होतात. हे तुम्ही लक्षात घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरणं आहे आणि बाकीची प्रोसेस जी आहे ती तुम्ही कॉलेजमध्ये सरळ जाऊन करू शकतात. पण जर तुम्ही BPTSला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करणार आहे तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचा बेनिफिट दिला जात नाही. कॉलेज तुमच्याकडून डोनेशन पण घेऊ शकता. पण जरी तुम्ही नीट एक्झाम दिलेले असेल, 10 मार्क येत असतील, 20 मार्क येत असतील, तरी पण तुम्हाला स्टेट कोट्यामधून महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठे एक प्रायव्हेट BPTSचं कॉलेज म्हणजेच फिजिओथेरपीचं कॉलेज अलॉटमेंट होणार आहे आणि ते पण गर्ल्स फ्री एज्युकेशनमधून किंवा तुमच्या कॅटेगरीच्या फीसमध्ये. जसं की कोणी SC ST मधून असेल तर त्याला फक्त 1,500 मध्ये पूर्ण डिग्रीचं एज्युकेशन दिलं जातं आणि बाकी जी काय हॉस्टेल मेसची फीस असेल ती वेगळी असते. हे तुम्ही लक्षात घ्या. आता जे काही BPTS किंवा मग नॅचरोपॅथी जे प्रायव्हेट कॉलेज आहेत त्यांच्या 15% जागा तुमच्या स्पॉट ॲडमिशन किंवा कॉलेजकडे दिल्या जातात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि BPTSच्या 100% जागा गव्हर्नमेंटच्या ज्या आहेत ते तुमच्या स्टेट काउन्सिलिंगमधून आपल्या ज्या आहेत त्या स्टेट कोट्यामधून भरल्या जातात. आता हे झालं जे की काउन्सिलिंग ऑफिशियली महाराष्ट्र स्टेटचं 2 प्रकारचं. त्याचबरोबर जे की सेंट्रल काउन्सिलिंग चालतं समजा डीम कॉलेजसाठी, गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, एम्स कॉलेजसाठी, आयुर्वेदाचं पण आणि ॲलोपॅथीचं पण, दोन्ही मी तुमच्याबरोबर एक्सप्लेन केलं आहे. आता आपल्याकडे अजून एक ऑप्शन राहतं जसं की तुम्हाला जर बाहेर राज्यामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन MBBS करायचं असेल, BMS करायचं असेल, BHMS करायचं असेल, BDS करायचं असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला जी काउन्सिलिंग करावी लागते ना, तर तुम्हाला जर UPच्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन MBBS करायचं आहे किंवा BMS करायचं आहे तर तुम्हाला UPची जे ऑफिशियल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे समजा स्टेट गव्हर्नमेंटची, तर तिथं जाऊन ती काउन्सिलिंग करावी लागणार आहे. जर तुम्हाला MP करणे तर MPची जी काही स्टेट काउन्सिलिंग आहे त्या काउन्सिलिंगवर जाऊन तुम्हाला तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करावी लागणार आहे. जर तुम्ही कर्नाटकामध्ये करायचा विचार करतात तर तुम्ही गुगलवर KEA टाकलं तर तुम्हाला कर्नाटकाची वेबसाईट दिसणार आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जे आहे ते प्रायव्हेट MBBS BDS असेल किंवा कोणताही कोर्स असेल तर त्या कोर्ससाठी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. अशाच प्रकारे जर तुम्हाला अदर स्टेटमध्ये करणं आहे, झारखंड असेल, छत्तीसगड असेल, समजा तमिळनाडू असेल, तर तुम्हाला त्या स्टेटच्या वेबसाईटवर जाऊन जे आहे ते तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे फिल करून तुम्हाला त्या ठिकाणी तुमची काउन्सिलिंग प्रोसेस कंप्लीट करणं आहे. आणि ही एक ओरल इन्फॉर्मेशन होती की तुम्हाला कोणत्या कोट्यामधून काउन्सिलिंग करायची, कोणती काउन्सिलिंग असते त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. आता तुमचा एक कॉमन डाऊट असेल की सर आम्ही नेमकी काउन्सिलिंग कोणती करावं. जर तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला अप्लाय करणं आहे
कॅटेगरीच्या बेनिफिटमध्ये कॅटेगरीनुसार जी फीस आहे त्या फीसमध्ये, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त स्टेट कोट्याचीच काउन्सिलिंग करणं आहे किंवा मॅक्झिमम तुम्हाला जर BMS BHMSला ट्राय करणं आहे तर तुम्ही CET सेलची ऑल इंडिया कोट्याची 50,000 रुपये देऊन काउन्सिलिंग करू शकता. पण जर तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट कॉलेजसाठी अप्लाय करणं आहे MBBS BDSला आणि तुम्हाला जर असं वाटतं की मला महाराष्ट्र स्टेटमधून जे आहे ते कॉलेज मिळणार आहे, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही फक्त महाराष्ट्र स्टेटचीच काउन्सिलिंग करा. आणि जर एखादा मुलगा असा आहे की त्याला वाटतं मला महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट MBBS मिळणारच नाही आहे, तर त्या मुलानं ऑल इंडिया कोटा MCCची काउन्सिलिंग करून कुठल्याही प्रकारे त्याला बेनिफिट मिळणार नाही आहे. कारण ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ जास्त असतो, स्टेट कोट्याचा कट ऑफ कमी असतो. तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेणं आहे. तर आता तुम्हाला नेमकं कोणत्या कोट्यामधून ॲडमिशन करणं आहे, तुम्हाला किती फीस तुम्ही पे करू शकतात एका वर्षासाठी, याचा विचार करून यापैकी एक काउन्सिलिंग निवडणं आहे. आणि तुमचे बरेच डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील. पण जर तुम्हाला डीम कॉलेजमध्ये जाणं नाही आहे किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाणं नाही आहे आणि तुम्ही फीस देऊ शकत नाही आहे आणि तुमचा स्कोर कमी समजा, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त स्टेट काउन्सिलिंगला फॉलो करा. स्टेट काउन्सिलिंग कंप्लीट करा. कारण गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामधून भेटलं तर कोणत्याही कोर्सला तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे ते स्टेट कोट्यामधून 100% मिळणार आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमचा स्कोर जर कमी असेल तर तुम्हाला एम्स, जिपमर, आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये बिलकुल सीट अलॉटमेंट होणार नाही आहे. कारण तिथला जो कट ऑफ आहे ना तो खूप जास्त जातो, हे पण तुम्हाला समजून घेणं आहे. चौथी गोष्ट, तुम्हाला कमी मार्कवर डीम कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट होणार आहे. पण डीम कॉलेजचं फी स्ट्रक्चर तुम्ही एक वेळेस चेक करणार आहे. 20, 22, 23 लाख ॲव्हरेज फी स्ट्रक्चर असतं. मग तेवढं जर तुम्ही पेमेंट करू शकतात तर तुम्ही ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग करणार आहेत. आता जे राहिला प्रश्न की बाहेर स्टेट म्हणजे UP MP ची काउन्सिलिंग किंवा कर्नाटकाची काउन्सिलिंग नेमकी कोणी करावं. जर तुम्ही MBBS साठी 10-12 लाख किंवा BMS साठी 3-4 लाख रुपये पर इयर जर पेमेंट करू शकता किंवा BHMS साठी 2 लाख 2.5 लाख रुपये तुम्ही किंवा 1 लाख रुपये पर इयर जर पेमेंट करू शकता, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही BMS BHMS ची जी आहे ती अदर स्टेटची काउन्सिलिंग करू शकतात किंवा MBBS ची पण करू शकतात जर तुमचं बजेट असेल तर. हे तुम्हाला आधी समजून घेणं आहे. मी जे एक्सप्लेन केलं त्या पद्धतीनं तुम्ही एक काउन्सिलिंग सिलेक्ट करणार आहेत. तर पहा, हा एक छोटासा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी तुमचे काउन्सिलिंगबद्दलचे सगळे डाऊट क्लिअर केलेले आहेत. पण जरी एखादा डाऊट शिल्लक असेल तरी तुम्ही 100% मला कमेंटमध्ये विचारा, मी त्याचा रिप्लाय देईन. आणि तुम्हाला जर DPT मेडिकल कन्सल्टन्सीकडून पेड काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही आम्हाला पेड काउन्सिलिंगसाठी मेसेज टाका व्हॉट्सअपवर. आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी 100% रिस्पॉन्स देऊ.